नमस्कार. मी प्राध्यापिका संगीता जोशी. दैनिक सागर आणि सागर वेवच्या अभंगवारी या विशेष कार्यक्रमाच्या आजच्या 5व्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या भेटीला आले LIC मधील सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी आणि योगगुरू मनीषाताई दामले. तुझं दैनिक सागरच्या या आजच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. दैनिक सागरने अभंगवारी ही एक विशेष लेखमाला 7 जुलैपासून सुरू केली. त्यामधील अभंगांवर निरूपण करणारी आणि त्या अभंगाचा भावार्थ उलगडून दाखवणारी या लेखिकांची एक अभंगवारी या विशेष कार्यक्रमामध्ये आजच्या 5व्या एपिसोडमध्ये आम्ही संत सेना महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या अभंगाचा भावार्थ जाणून घेणार आहोत. नमस्कार मनीषा. नमस्कार. दैनिक सागरमध्ये तुझे 2 लेख प्रसिद्ध झाले, म्हणजे एक संत सेना महाराजांवरचा आणि नामदेव महाराजांवरचा. आषाढी वारी म्हणजे केवळ पायी चालण्याचा प्रवास नाहीये, तर भक्ती, समता आणि अध्यात्माचा तो अखंड उत्सव आहे. या वारीमधून लाखो वारकरी या विठुनामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीची वाट धरतात. तर त्याच्यावरचा संत सेना महाराजांचा अभंग तू निरूपणासाठी निवडला होतास. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटलाची. या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधोनी अवघी तीर्थे. ऐसा नामघोष, ऐसे पताकांचे भार, ऐसी चंद्रभागा, ऐसा पुंडलिक, ऐसा वेणुनादी कान्हा दाव. हा संत सेना महाराजांचा अभंग आहे. तर याबद्दल तू काय सांगशील, म्हणजे संत सेना महाराजांबद्दल तू काय सांगशील? आता असं म्हटलं की पंढरपूरला अवघे सगळे वारकरी जसे जातात तसे सगळं संतांची पण मांदियाळ जाते. आता ह्या संतांच्या मांदियाळ्यामध्ये संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, संत सोनार नरहरी सोनार आहेत म्हणा, किंवा सावतामणी म्हणा, असे सगळे संत जे आहेत त्या संतांमधलंच एक नाव आहे की संत सेना महाराज. आता संत सेना महाराजांचा अभंग घ्यायचं कारण का की संत सेना महाराज फक्त महाराष्ट्रापुरतं त्यांचं कार्य मर्यादित नाहीये, तर महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, पंजाब असेल, इकडे सुद्धा संत सेना महाराज पोहोचलेले होते तीर्थाटन करत. म्हणजे तिथपर्यंत त्यांचे अभंग गेलेले आहेत. खूप सुंदर सुंदर अभंग त्यांनी रचलेत. आता संत सेना महाराजांचा काळ जर कुठला म्हणशील ना, तर संत ज्ञानेश्वर आणि नामदेव यांच्या समकालीन आहेत संत सेना महाराज असं. आणि त्यांचे पण एवढे, म्हणजे आता त्यांनी विठ्ठलाचे अभंग रचलेत ना, त्यात गुणाचे आहेत, विठ्ठलाच्या रूपाचे अभंग आहेत, गवळणी आहेत, आरत्या रचल्या, त्याचं खूप त्यांचं अभंग आहे. म्हटलं म्हणून मग त्यातल्या सगळ्या संत आपण घेतोय, तर मग ह्या आपण संतांचं घेऊया. बरं, त्यांचं भक्तीबद्दल तर असं बोललं जातं की भक्ती किती श्रेष्ठ होती त्यांची. तर एकदा असा प्रसंग घडला की ते राज दरबारात नोकरीला होते आणि एकदा खुद्द महाराजांनी त्यांना निरोप पाठवला की या आता सेवा करा राज दरबारात. आता त्याच वेळेला संत सेनावांची भक्ती चालली होती, विठ्ठल भक्ती, आणि त्यात ते रममाण होते. मग आता ते उठून तिथून जाणार नव्हते कारण विठ्ठलाची भक्ती करत होते, पण राजाचा तर हुकूम आहे. मग अशा वेळेला खुद्द पांडुरंग सेना महाराजांचं रूप घेऊन दरबारात जाऊन त्यांचं ते काम करून सेनानावींचं काम करून आले. एवढे श्रेष्ठ सेना महाराज पण होते. मग म्हटलं त्यांचा पण सगळ्यांबरोबर एक अभंग येऊ दे, म्हणून मग मी एक त्यांचा अभंग वारीचा यावेळेला घेतलाय. खरंय, पंढरीची वारी ही निसर्गाशी, इथल्या ऋतूशी किंवा माणसांशी जोडली गेली, ते कसं काय? आता आपण जेव्हा म्हणतो की हजारो वारकरी जात आहेत विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीला, आता हा जर वारीचा जर आपण काळ बघितला तर हा काळ, आता आषाढीचा जर वारी बघितली आपण, तर तो काळ बघितला तर असं की थोडा पाऊस पडलेला असतो मृगाचा. म्हणजे आपले सगळे सण बघितले, सगळे उत्सव बघितले, तर ते आपल्या संस्कृतमध्ये सगळे सण आणि सगळे उत्सव हे सगळे पर्यावरण, ऋतू, नंतर आपला विज्ञाननिष्ठ, या सगळ्याचा कुठेतरी परिपाक आपल्याला त्यात आढळतोच. आता काय झालेलं असतं, पावसाच्या आधी, म्हणजे आपले महाराष्ट्र म्हणा किंवा भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, शेतकरी आपला केंद्रबिंदू आहे. आणि आता जेव्हा ही आषाढी वारी येते तर त्याच्या आधी साधारणपणे पाऊस पडायच्या आधी ह्या सगळ्या शेतकऱ्यांची नांगरणी, जमिनीची मशागत म्हणा, अशी कामं झालेली असतात. मृगाचा पहिला पाऊस पडतो आणि थोडी ही शेतीची कामं आटपलेली असतात, म्हणजे त्याचा संबंध सृजनशीलतेची आहे शेतीचा. तर ही सगळी कामं आटपली आणि आता त्याच्याकडे मोकळा वेळ असतो. आणि आता ह्या मोकळ्या वेळामध्ये दुसरं काय ते, कारण हा काळ आपण बघतोय तो हजारो वर्षापूर्वीचा काळ आहे.
आणि तेव्हा असे दुसरी व्यवधानं काय न करता की मग हा काळ एक तर एवढा छान पाऊस पडलाय, आपला शेतीवर तर सगळं अवलंबून आहे, तर कुठेतरी ते विठ्ठलाप्रती ती कृतज्ञता व्यक्त करावी. त्याचबरोबर दुसरं म्हणजे हा काळ जो आहे तो भक्तीमध्ये, नामसंकीर्तनामध्ये घालवावा, ह्या उद्देशाने ती वारी सुरू होते त्यावेळेला. आणि जेव्हा ते वारीवरनं परत येतात तेव्हा ते शेतीचं दुसरं कामाच्या बरोबर ती वेळ आलेली असते. म्हणजे कुठेतरी ह्या ऋतू पर्यावरणाशी एक जोडलेलं असतं. दुसरं आता मी म्हटलंय की ती माणसांशी पण जोडलेली असते. आता वारीमध्ये बघितलं तर आपल्याला काय दिसतं की 18 पगड जातीचे, सगळ्या जाती धर्माची लोक वारीमध्ये एकत्र असतात. तिथे कोण उच्च नाही, कोण नीच नाही आहे, कोण लहान नाही, कोण मोठा नाही, कोण गरीब नाही, कोण श्रीमंत नाही, सगळे एका लेवलला येतात. म्हणजे आता जसं बघितलं की एखाद्या गावामध्ये एखादा 10 वर्षाचा मुलगा जरी पंढरपूरची वारी करून आला तर तो गावात आल्यानंतर तो अगदी 60, 70, 80 वर्षाचा उच्च विभूषित व्यक्ती असेल तरी ती त्याच्या पायाची धूळ आपल्या मस्तकी लावते. म्हणून त्याला कारण त्याची पावलं त्या पंढरीच्या धुळीत माखून आले, तर ती धूळ पण आपल्या मस्तकी लावतो. म्हणजे तिथे सगळीकडे आपल्याला असं दिसतं की सगळे एका स्तरावर आलेले असतात. म्हणजे असं ह्या सगळ्या माणसांना जोडणारी ही वारी आहे. बरं, दुसरी आता वारी करताना आपण वारीत बघताना आपल्याला आता काय दिसतं, आता आपण बघा आता घोडा दिसतो आपल्या रिंगण घालताना, किंवा आता तलवारी घेतलेले लोक पण आपल्याला तिथे दिसतात. तर आता आपल्या मनात हा विचार येऊ शकतो की काय त्या प्रयोजन असावं घोड्याचं किंवा कशासाठी. तर आता वारी जेव्हा आपण म्हणतो 1000 वर्षापूर्वीची आहे, तर तेव्हाची परिस्थिती बघितली तर आपल्या लक्षात येईल तेव्हा परकीयांचे आक्रमण पण होणं शक्य होतं, म्हणजे होत होती त्यावेळेला. म्हणजे तिथे कुठेतरी भक्तीबरोबर शक्तीची पण जरूरत होती. जर आपल्याला कोणाचं आक्रमण झाले तर आपलं रक्षण पण आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे ह्याकडे मुद्दाम तर एक उदाहरण देईन, ते म्हणजे समर्थ रामदास स्वामींचं. आता समर्थ रामदास स्वामी संत होते, त्यांनी भक्ती मार्ग तर आपल्याला सांगितलंच, पण आपल्याला काय दिसतं तर समर्थ रामदासांनी सगळीकडे बलोपासना सांगितलेली आहे, किंवा त्यांनी ठिकठिकाणी म्हणजे 11 मारुतीची मंदिरं स्थापन केली असं आपल्याला दिसतं. आता ती का मारुतीची मंदिरं स्थापन केली, तर तेव्हाचा काळ म्हणजे शिवरायांचा तो काळ होता. म्हणजे संत समर्थ रामदास स्वामी त्याच्या थोडं आधी, पण शिवरायांच्या काळात आपल्याला स्वराज्याची कुठेतरी ती वन्नी पेटवली जात होती शिवरायांकडून. आणि मग त्यावेळेला फक्त भक्ती नाही चालणार आहे, आध्यात्मिक शक्ती नाही चालणार, तर तेव्हा मनगटात पण आपल्या ताकद हवी. आणि त्यासाठी कुठेतरी ते शक्तीसाठी त्याने ते बलोपासना किंवा हनुमानाची मंदिरं उभारली होती. म्हणजे हे सगळं सुद्धा आपल्याला त्या वारीत दिसतं. म्हणजे अशी सर्वार्थाने ते वारी आपण बघितलं तर तो निसर्ग असतील, ती माणसं असतील, ती हे सामाजिक कार्य असेल, हे सगळं एका वारीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. अगदी बरोबर आहे. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, हा अभंग तुझं घेतलाय निरूपणाला, तर त्याचा भावार्थ उलगडून दाखव. आता जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, म्हणजे आता आपण सर्वसामान्य माणसं, सुख म्हणजे आपण काय म्हणतो की आपल्याला सुख म्हणजे जे भौतिक सुख वाटतं, म्हणजे आपले जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, म्हणजे पहिलं जीभ घ्या, डोळे घ्या, नाक घ्या, कान घ्या, त्वचा घ्या, आपण पंच ज्ञानेंद्रियांनी जे जे ग्रहण करतो, म्हणजे त्यामध्ये वास असेल, चव असेल, रस असेल, रंग असेल, रूप असेल, हे पंच ज्ञानेंद्रियांनी जे आपण ग्रहण करतो ना, ते आपल्याला काय वाटतं ते सुख आहे. पण ते सुख कसं आहे, क्षणिक सुख आहे. म्हणजे समजा मी आता एखादा गोड पदार्थ खाल्ला, तर तो खाताना मला त्याचं सुख वाटतं, पण परत मला जर त्या गोड पदार्थाची चव किंवा ते सुख हवं असेल, संध्याकाळी वाटलं, तर परत मला दुसऱ्यांदा तो पदार्थ खावा लागेल. उद्या परत मला हवं असेल तर परत ते सुख मला घेण्यासाठी मला त्या पदार्थाकडे ते खावं लागेल. मला एखादा वास हवा असेल, म्हणजे एखादी वाऱ्याची झुळूक येते, मोगऱ्याचा सुगंध घेऊन येते, मला तो माझ्या ज्ञानेंद्रियाने मी तो वास घेते, मला खूप छान आल्हाददायक छान वाटतं. पण पुन्हा मला जर तो सुवास घ्यायचा असेल तर एक तर मला ती मोगऱ्याची फुलं आणायला हवीत, किंवा ती मोगऱ्याच्या फुलांच्यावरनं तो वाऱ्याची झुळूक यायला हवी. म्हणजे तो सुगंध किंवा ते जे आम्ही ज्ञान घेते, सुख असते, इंद्रियाने मिळवलेले माझे सुख आहे, ते क्षणिक असतं. पण जेव्हा पंढरपुराचं आपण सुख म्हणतो, की जेव्हा विठ्ठलाच्या पायाशी जातो आणि जे आपण सुख घेतो ते सुख असतं, ती परम सुखाची परमावधी असते. म्हणजे आपण जे 4 पुरुषार्थ मानतो त्यातलं जे मोक्षापर्यंत जाण्याचं जे आहे ना, ते परमेश्वराच्या पायाशी आहे. आणि ते सुख तुम्हाला एकदा मिळालं की ते मग सुख आपलं निरंतर आहे, ते सुख कधी घटणार नाही आहे. म्हणून बघा ना, आता विठ्ठलाची वारी करताना जे वारकरी जातात चालत, आता ते जाताना त्यांना माहिती नसतं आपल्याला जेवायला मिळणार आहे कुठे, झोपायला कुठे मिळणार आहे, पायाखाली दगड येणार आहेत, गोटे येणार आहेत, ते काटे येणार आहेत, काहीही माहिती नसतो. एक फक्त विठ्ठलाचं दर्शन घ्यायचंय, पंढरपूरला जायचंय म्हणून तो उठतो आणि वारीला जातो. आणि तिथे जाऊन जे पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं, म्हणजे अगदी पायाचं नाही, नुसतं कळसाचं दर्शन घेतलं, तरी ते वाटेत जे सगळं असतं
त्या सगळ्या कष्टाचा त्याला विसर पडतो. अगदी खरं. किंवा ते सुख तो आपल्या गाठीशी बांधून आणतो आणि पूर्ण वर्षभर पुढे त्या एका आत्मसुखावरती तो त्याचं निभावून नेतो. म्हणून ते सुख वाटे जीवा असं म्हटलंय त्याने तिथे. बरोबर. इंद्रियांपेक्षा हे सुख जास्त मोठं आहे. महत्वाचं. त्याच्यात आता पुढे अजून दुसऱ्या वेळी म्हटलं की पंढरपूर हे तीर्थाचं सागर आहे सगळे असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये पुढे. आता संत सेना महाराज मी मगाशीच म्हटलं की संत सेना आहेत ना, त्याने महाराष्ट्र असेल, पुढे तिकडे मध्य प्रदेश असेल किंवा राजस्थान येते, सगळीकडे ते गेलेत. म्हणजे त्या सगळ्या तीर्थांचे ते सगळे तीर्थ फिरलेत. त्या तीर्थांकडे फिरल्यानंतर त्यांना तिथे आत्मिक मानसिक समाधान सुख सगळं मिळालं असेल, तो प्रश्न नाही. पण तरी ते काय म्हणतात, ही सगळी तीर्थ मी जरी फिरलो तरी मला जे समाधान मिळालं ते मात्र ह्या पंढरपुरात आल्यानंतर. म्हणून ह्या सगळ्या तीर्थांच्या पायी आल्यानंतर या सगळ्या तीर्थांचं जे समाधान ते मला इथे चंद्रभागेच्या पाशी मी आलो आणि तिथे मिळालं. म्हणजे सगळ्या तीर्थामध्ये हे तीर्थ महत्वाचं आहे असं त्याला इथे सांगायचंय. त्याच्यात चंद्रभागेचा पण त्याने उल्लेख केलाय, चंद्रभागा नदीचा. आता चंद्रभागा म्हणजे भीमेच्या तीरी, म्हणजे आता भीमा नदीच जेव्हा इथे पंढरपूरला येते तेव्हा तो चंद्रकोरीप्रमाणे आकार दिसतो आणि मग ती चंद्रभागा नावाने ओळखली जाते. तर ही चंद्रभागा नदी सुद्धा ह्या सगळ्या संतांची मानवी आहे. त्या सगळ्यांना ही चंद्रभागा नदी सुद्धा आपल्या माते समान वाटते. कारण काय, ही चंद्रभागेच्या तरी हा विठ्ठल उभा आहे ना कायमचा. आणि दुसरे म्हणजे हे सगळे संत किंवा वारकरी येत आहेत ते चंद्रभागेच्या तरी येत आहेत. म्हणजे चंद्रभागेचं सुद्धा किती भाग्य आहे ते. आणि म्हणून त्यांनी चंद्रभागेचे सुद्धा माता म्हणून तिचं तीर्थ घेतात. किंवा चंद्रभागेचं पण गुणगान ह्या अभंगात मला वाटतं पुढे त्यांनी तेच म्हटलंय की चंद्रभागेचं पुंडलिक ऐसा वेणुनादी कान्हा दावा. म्हणजे आता वेणुनादी कान्हा दावा म्हणजे आपल्याला माहिती आहे की विठ्ठल हे श्रीकृष्णाचंच म्हणजे विष्णूचं श्रीकृष्णाचंच रूप आहे. जेव्हा भक्त पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा करत होता तेव्हा तेव्हा पुंडलिकांची भक्ती बघून श्रीकृष्ण द्वारकेहून इथे ते म्हणजे आधी श्रीकृष्ण नंतर द्वारकेत होते ना, आधी गोकुळात होते, नंतर द्वारका वसवली त्याने श्रीकृष्णाने. जेव्हा खूप आक्रमण ते व्हायला लागली तेव्हा त्याने नवीन नगरी द्वारका काढली आणि मग द्वारकेतून श्रीकृष्ण इकडे आले असं म्हटलं जातं. ते गोपाल वेशात आले इथे, म्हणजे पांडुरंगाच्या पुंडलिकाची भक्ती बघण्यासाठी श्रीकृष्ण आले पंढरपुरात. म्हणून ते श्रीकृष्णाचं बालरूप आहे वेणुनादी श्रीकृष्ण असं म्हटलंय. आणि तो इथे करकट्या घेऊन त्या पांडुरंग म्हणून इथे उभा आहे पुंडलिकाचे. कान्हा गावेला म्हणजे ते कान्हा रूपातच तो आलेला आहे. आणि भरपूर अभंग सगळ्या संतांचे आहेत की त्यांना ते विठ्ठलाचं एक कान्हाचं रूप आहे ना ते खूप भावतं. ते मोरपीस घातलेला तो कान्हा आणि तोच विठ्ठल आहे. त्यामुळे त्या रूपाचे अभंग खूप आलेले आहेत. त्यामुळे तो संत सेनाना पण त्याचा उल्लेख इथे करण्याचा मोह आवरलेला नाही. दुसरा तू जो अभंग घेतलास दुसऱ्या लेखामध्ये तू संत नामदेवांचा अभंग निरूपणासाठी निवडलायस. आपल्याला माहिती की सर्वच संतांनी या अभंगाद्वारे समाज प्रबोधनाचं खूप मोठं काम केलंय. हे लाखो वारकरी एवढ्या लांबून पायी वारीने या पंढरपुरात पोहोचतात. चंद्रभागामध्ये ते स्नान करतात आणि मग आपल्या विठू माऊलीचं दर्शन घेतात. पण प्रत्यक्ष भेटीची इच्छा असते, पण कधी कधी दर्शन जर झालं नाही, नुसता कळस जरी त्यांना दिसला तरी अगदी आपल्या जीवाचं सार्थक झालं असं त्याला वाटतं. तर याच्यावरचाच आधारित तुझा अभंग आहे. झळझळीत सोनसळा कळस दिसतो सोजवळा, बरवे बरवे पंढरपूर विठू रायाचे नगर, हे माहेर संतांचे नाम या स्वामी केशवाचे. तर झळझळीत सोनसळा कळस दिसतो सोजवळा, तर असं नामदेव महाराज का म्हणतात? आता नामदेव महाराजांबद्दल बघितलं ना, ते नामदेव महाराजांची भक्ती आहे ना ती अशी खूप अशी लढीवाळ अशी भक्ती आहे. असा म्हणजे सगुणातून निर्गुणाकडे त्यांची भक्ती गेली. तर लढीवाळ भक्तीतून त्यांनी लिहिलेले अनेक अभंग आहेत नामदेवांचे सुंदर सुंदर. त्यातला हा अभंग आहे. मुळात हे सगळे वारकरी म्हणा किंवा संत म्हणा जेव्हा विठ्ठलाच्या दर्शनाला जातात खूप पायी चालत चालत प्रवास करून, नामदेव महाराजांना तसं काय प्रवास करायला लागला नाही, कारण नामदेव महाराजांच्या रावळी समोरच होते. त्यामुळे असं म्हटलं की नामदेव महाराजांच्या रावळीपासून ते विठ्ठलाचं देऊळ ही त्यांची वारी असं वाढायला लागेल. पण हे जेव्हा सगळे जातात लोक तेव्हा जाताना सगळ्यांच्या मनात असतं की जाऊन पंढरपूरला दर्शन घ्यायचंय विठ्ठलाचं म्हणून, त्या आवडीनंच अर्थात सगळे जात असतात. पण गंमत म्हणजे
विठ्ठलाचं तिथे गेल्यावर सगळ्यांना दर्शन होतं असं सुद्धा नाही. बऱ्याच लोकांना नुसतं कळसाचं दर्शन घेऊन समाधान मानावं लागतं. पण असं असलं ना तरी ते लोक, हा जो मधला प्रवास आहे, म्हणजे आपण म्हणतो की माणसाच्या 3 स्थिती आहे, की जन्म, मृत्यू, मधली स्थिती आणि नंतरचं लय. तर जन्म आणि मृत्यू हा आपल्या हातात नसतं. मधली स्थिती जी आपल्या हातात आहे ते, तर ती मधली स्थिती, हे पण वारीला सुरुवात केली आणि वारी संपणे, ह्याच्या मधला जो हा काळ आहे ना, तो सुद्धा हे सगळे जण म्हणजे जे वारी करतात ना, तो सुद्धा ते आनंददायी करतात. खरंय. कारण काय माहितीये, त्यांचे मनातून भक्तीने ओतप्रोत भरलेले असतात. त्यामुळे जेव्हा ते पंढरपुरात प्रवेश करतात आणि त्याला तो कळस दिसतो सोन्याचा, तर पंढरपुरात प्रवेश केल्यानंतर काय माहितीये, एक चौफाळा असं आहे आणि त्या चौफाळ्यावर गेल्यानंतर, तिथे गेल्यानंतर तिथून तो कळस दिसतो पहिल्यांदा. मग तिथे गेल्यानंतर ते कळसाचे अभंग म्हणण्याची प्रथा आहे. म्हणजे त्यात संत तुकारामांचा पण अभंग म्हणतात, त्यात संत नामदेवांचा हा अभंग म्हटला जातो, की प्रत्येक वेळेला तिथे गेल्यानंतर हा अभंग म्हणायचं की आता कळस दिसला. मग आता त्याच्यात म्हटलंय की कळस दिसतो झळझळीत सोनं सळा आणि कळस दिसतो सोज्वळा. म्हणजे एक तर आता पुढे जाऊन इच्छा असली आणि जरी मला आज जाऊन दर्शन झालं नाही विठ्ठलाचं, तरी कळस दिसला म्हणजे सुद्धा मी पावन झालोय, असं एक दुसरं. आणि दुसरं म्हणजे नामदेव महाराजांच्या मागच्या याच्यामध्ये भूमिका अशी आहे नामदेव महाराजांची, की नामदेव महाराज मगाशीच मी म्हटलं तसं ते एक लढीवाळ किंवा एक भक्ती त्यांची आहे. एक भक्तीच्या ह्याच्यातलं त्यांनी पाऊल टाकले ना, पहिलं पाऊल त्यांचं जे आहे ते म्हणजे एक ना, मला जनाबाईंचा अभंग आठवते. त्यात जनाबाई असं म्हणतात की विठ्ठल आहे आणि विठ्ठलाच्या भोवती एक सगळी संतांची मांदियाळी आहे. म्हणजे कोण विठ्ठलाच्या मागे आहे, कोण पुढे आहे, कोण उजव्या बाजूला आहे, कोण डाव्या बाजूला आहे, कोण त्याच्या डोक्यावर बसलंय, कोण खांद्यावर. म्हणजे विठ्ठलाने असं सगळ्यांना, या सगळ्या आपल्या भक्तांना जवळ घेतले. आणि त्यात ना नामदेव असे विठ्ठलाची करंगळी घेऊन उभी आहेत. आता करंगळी घेऊन कोण उभं राहतं? एक तर तांदबाळ तर राहणार नाही, ते झोपलेलं असणार. आणि ज्याला सगळं कळलंय, धावता येते, पण तो पण राहणार नाही. मग करंगळी कोण धरतं? तर ज्याचं पहिलं पाऊल आहे, जो नुसतं आता पाऊल टाकतोय, तो करंगळी धरतोय. तर नामाने हे विठ्ठलाची करंगळी धरले, म्हणजे भक्ती मार्गात त्याने पाऊल टाकलंय नामाने. आणि पण त्याला अजून गरज आहे भक्तीची, म्हणून ते करंगळी धरले. मग त्याच्यात त्या भक्ती मार्गातून पुढे त्याच्यातून सगुण भक्तीतून निर्गुण भक्तीकडे पण ते वळलेत, किंवा काय जरी असलं तरी पण सगुण ते रूप आहे पांडुरंगाचं, ते कायम नामदेवांच्या मनात आहे. म्हणून तर मी मगाशी म्हटले की रूपाचे आणि खूप अभंग त्यांनी रचले. तर इथे ते म्हणतात की मला तो कळस दिसतोय, तर जळजळीत सोज्वळा कळस दिसतोय. आता सोज्वळा आता का म्हटलं असेल? आता कळस दिसतोय तर झळझळीत सोनसाळा म्हटलं. आता सोनसाळा म्हटलं आपल्या डोळ्यासमोर काय ना, दैदिप्यमान असं काहीतरी लखलखत दिसतंय असं आपण म्हणतोय. पण नामदेवांच्या डोळ्यासमोर ते नामदेव म्हणतात तुम्हाला सोज्वळा दिसतोय कळस. म्हणजे एक ना, एक भक्तीपूर्ण त्याने ते म्हणतात. कारण काय, त्यांचं मन सोज्वळ आहे, त्यांच्या मनात खूप भक्ती आणि प्रीती आहे. आता तो म्हणजे ही परमोच्च म्हणजे भक्तीतली ही पायरी आहे की भक्ती त्यांच्या मनातली आहे ती. आता कसं, आणि आपल्या ज्या मनात असतं ना तेच आपल्याला मिळतं. म्हणजे आता भगवद्गीतेमध्ये पण सांगितलंय श्रीकृष्णाने की तुम्ही जसे मला भजता, म्हणजे माझे भजन करता, तुमची जी भक्ती असेल त्याप्रमाणे मी तुम्हाला पावतो, त्याप्रमाणे मी तुम्हाला देतो. तर तशी ही विठ्ठलांची जी भक्ती करतायत नामदेव महाराज, ती अतिशय मनापासून करतायत आणि पूर्ण त्याच्यात लीन होऊन करतायत. त्यामुळे त्यांना तो कळस सोज्वळा दिसतोय. खरं भक्ती म्हणजे ते भक्तीच आहे. म्हणजे तो मोठं त्यांना काहीतरी त्याच्यातून दैदित पण असं दिसत नाही, त्याला असं तो दिपवून नाही टाकत ते कळस. बरोबर, तो कळस आपल्याला जवळ बोलवतोय. म्हणजे असं त्यांच्या हृदयात जे आहे ना, ते सोज्वळपणा, त्यांच्यातला सगळा तो प्रेमळपणा त्यांच्या तो शब्दात उतरलाय. आणि म्हणून त्यांनी त्याला ते सोज्वळ म्हटलंय त्या कळसाला, बाकी शब्द न वापरता. छान उलगडून दाखवलं. शेवटच्या ह्याच्यामध्ये ते म्हणतात की हे माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे. तर याबद्दल काय सांगशील? तर माहेर म्हटलं ना की आता आपण बघा, आपल्याला आपण माहेर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये कुठल्याही स्त्रीला कधीही माहेर म्हटलं की जे एक आत्मिक समाधान किंवा जे मिळतं ना, त्याला काही तोड नाहीये. तसं आता ह्या सगळ्या संतांना पण ना पंढरपूर आपलं माहेर वाटवते. म्हणजे एखादी लेक कशी सासरी गेली की आई कशी तिची वाट बघते मुलीची, तसा हा पांडुरंग पण त्याच्या भक्तांची, जशी भक्ताला पांडुरंगाची हे आहे ओढ, तशी पांडुरंगाला पण आपल्या भक्तांची ओढ आहे. आणि जशी आई वाट बघते तसा हा पांडुरंग पण आपली वाट बघतोय भक्तांची.
आणि जसं लेकीला माहेरी आल्यानंतर एक सुख समाधान किंवा शांतता असते, आता मी आईकडे आले ना, तसं ह्या भक्तांना पंढरपुरात पाऊल टाकलं की ह्या भक्तांना सगळ्यांना पण तसंच वाटतं की आपण माहेरी आलोय, म्हणून एक तसं आहे. आणि दुसरं म्हणजे इथे हे म्हणतायत की जसं भक्ती मार्गामध्ये आपल्याला संत सहवास सगळ्यात महत्व. भक्ती मार्गामध्ये काय महत्वाचं आहे, पंढरपुरात मी माहेरी आल्यानंतर मला अजून काय मिळतं, तर संतांचा सहवास मिळतो. इथे जसे वारकरी येतात तसे सगळे संत येतात आणि हा सगळ्या संतांचा सहवास इथे मिळणार आहे मला. म्हणजे माहेरी गेल्यानंतर महत्वाचं काय त्यांना वाटतंय, पांडुरंग भेटणार आणि बाकी सगळे संत पण भेटणार आहेत. म्हणून बघा आता की जेव्हा आपण विठ्ठलाकडे जातो तेव्हा ती पहिली पायरी असते दर्शनाची, ती नामदेवांची पायरी आहे. ती का नामदेवांची पायरी आहे, तर नामदेवांकडे इतके ज्ञान होते, नामदेव ज्ञानाच्या आणि भक्तीच्या इतक्या वरच्या पातळीवर होते नामदेव. तरी नामदेवांनी काय मागून घेतलं, तर नामदेवांनी ते विठ्ठलाच्या पहिल्या पायरीकडे समाधी घेतली आणि नामदेवांची पायरी म्हणतात, म्हणजे मी पायरी पाशी असं म्हणतात नामदेव इथे. तर का म्हणतायत ते, तर इथे सगळे संत येणार आहेत आणि ह्या सगळ्या संतांची पायधूळ कुठेतरी माझ्या डोक्यावर पडणार आहे, त्यांची धूळ. म्हणजे मला संतांचा त्या धुळीरूपी सहवास मी गेल्यानंतर सुद्धा इथे लाभणार आहे. म्हणून ते म्हणतात मी पंढरपूरला माहेरी गेल्यानंतर हे सगळं मिळणार आहे मला. म्हणजे आता किती मोठेपणा आहे बघा. म्हणजे आता आपण असं म्हणतो की काय सगळ्यात महत्वाचं, आपल्या शंकराचार्यांनी सुद्धा सांगितलंय की काय जीवनात महत्वाचं आहे, तर अप्रूप कशाचं आहे, तर एक तर मनुष्य जन्माचा आहे, कारण तो कधीतरीच मिळतो, आणि दुसरं म्हणजे संत सहवास. एवढ्या संतांच्या सहवासाचं महत्व सांगितलेलं आहे आपल्याकडे. एक वेळ देवदर्शन देव नाही भेटला ते चालेल, पण संतांचा सहवास महत्वाचा आहे, कारण संत आपल्याला चांगली सदाचाराची सद्गुणांची शिकवण देतात, मार्गदर्शन करतात. आणि ती संतांची मला शिकवण मिळावी म्हणून नामदेव असं महाराज म्हणतायत की मी माहेरी जेव्हा येतो तेव्हा ती त्याची पायरी आहे, नामदेवाची पायरी. इथे मला सगळ्या संतांचं म्हणजे काय म्हणतात ते, एक लीनतेचं किंवा अहंकार विरहित पूर्णपणे लीन व्हायचं काय जो भाव आहे ना, ते हे नामदेवांचं खरंच उदाहरण आहे की एवढं सगळं त्यांच्याकडे ज्ञान आणि भक्तीचा अधिकार होता, पण त्यांनी त्या देवाची पायरी होणं पसंत केलं त्या ह्याच्यातली, कारण तो मोठा भक्ती मार्ग आहे. मला संतांचं तिथे सगळ्यांची सहवास मिळावा हे त्याच्या मागचे होते, म्हणून ते माहेरी जायचं. म्हणजे आपण जसं म्हणतो की तो एक अर्थ आहेच पांडुरंगाचं दर्शन आईसारखं होईल, पण हा पण त्याच्यात मोठा हे आहे. कारण आपण शेवट मी जेव्हा जाता सांगते की आपण असं म्हणतो, आपण सर्वसामान्य माणसं असं म्हटलं तुझी शेवटची इच्छा आहे काय आहे, तर आपण मागताना काय मागू, मला हे दे ते दे, भौतिक सुख मागू. पण हे संत काय मागतात, संत आता आपण म्हणतो की ज्ञानेश्वरांनी प्रसादान मागितलंय, तसं सगळ्या संतांनी मागितलंय. जसं ज्ञानेश्वरांनी तसं तुकारामांचं प्रसादान आहे, तसं संत नामदेवांचं पण प्रसादान आहे. नामदेवांनी पण प्रसादान मागितलंय की माझे जे भक्त येतील तुझ्याकडे त्या सगळ्यांच्या उद्धारासाठी प्रसादान मागितलंय. म्हणजे ही केवढी मोठी गोष्ट त्यांच्याकडे होती नामदेवांकडे. म्हणजे त्या सगळ्यांनी हे संत म्हटल्यानंतर आपल्या सगळ्या लोकांच्या उद्धारासाठी ते काम करतायत ते. त्यामुळे ते माहेरपण पण त्यांचं असं आहे आपल्यासारखं फक्त स्वतःच्या समाधानासाठी नाहीये. खूपच छान. संत सेना महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या अभंगाचा भावार्थ मनीषा दामले यांनी अतिशय छान पद्धतीने उलगडून दाखवला. तिने वेगवेगळी उदाहरणं देऊन आपल्याला ते समजून दिलं. खूपच छान. या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल मनीषा तुला सागर वेव कडून धन्यवाद देते. मी पण सागर पेपरला आणि सागर वेव दोन्हीला धन्यवाद देते, कारण त्यांच्यामुळे 2 अभंगावरती निरूपण लिहिता आलं, आज सगळ्यांचे संवाद साधता आला. त्यामुळे कसं आमचं पण विठ्ठल नाम घेतलं गेलं, काहीतरी अभ्यास होतो, त्यामुळे मी पण आभार व्यक्त करते सागरप्रती. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन लेखिकेसोबत. पण प्रेक्षको, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.